आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, तुम्ही स्वतःला चार्ज करता का? येस, जसं आपण आपल्या मोबाईलला चार्ज करतो किंवा करावं लागतं, तसं आपण आपल्याला चार्ज करणं गरजेचं आहे. स्वतःला मोटिवेट करणं गरजेचं आहे. इन्स्पायर करण्याची गरज आहे. पण आपण ते करायला मागत नाही, कंटाळा करतो. कंटाळा हा शब्द आपल्या डिक्शनरीत असा काही छापला गेलेला आहे की आपण आपलं आयुष्य एकदम नीरसपणे जगत असतो आणि त्यामुळे आपल्याला काही करायची इच्छा होत नाही आणि ते न करण्यासाठी आपण खूप कारणं देत बसतो त्याला. जसं मोबाईलला चार्ज केलं नाही तर आपला मोबाईल चालू शकत नाही, तसंच आपलंही आहे. आपल्याला स्वतःला वेळ स्वतःसाठी देणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण एक चार्ज होऊ आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती प्रोडक्टिव्हिटी, ती सकारात्मकता दिसून यायला लागेल. आणि आपल्याला आता स्वतःला चार्ज करायचं म्हणजेच काय करायचं, तर चांगले विचार, चांगले आचार, चांगले सकारात्मक व्हिडिओ पाहणं, त्यांचं उजळणी करणं, आध्यात्मिक वाचन करणं, ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण करू तेव्हा आपण नेहमी एक उत्साही राहू. एकदम चार्जेबल तुम्ही बोलू शकता मोबाईलच्या भाषेमध्ये, म्हणून मी हा शब्द वापरला. तर याच्यावर चिंतन करा की आपल्याला नेहमी जसं मोबाईलला चार्ज करावं लागतं, तसं आपण स्वतःला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. चांगल्या शिस्तबद्ध जीवन जगण्यासाठी आपण स्वतः तर त्यामधून दुसऱ्यांना प्रेरित करायला हवं. हे आयुष्य एकदा मिळतं, हा मानवाचा जन्म आपल्याला एकदा मिळतो, तो सत्कारणी लावणं हे आपल्या स्वतःच्या हातात आहे. त्यामुळे चांगलं जीवन जगायचं असेल तर ह्या गोष्टींमधून चार्ज व्हा. नेहमी चांगलं वाचा, चांगल्या विचारांचे व्हिडिओज पहा, सकारात्मकता ठेवा, स्वतःच्या जगण्यामध्ये सकारात्मक ठेवा, म्हणजे त्यामुळे दुसरेही तुमच्याकडून प्रेरित होतील तसं जगण्यासाठी. त्याच्यामुळे याच्यावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.